प्रेपोजिशन या टॉपिकमध्ये आपण आजपर्यंत मागच्या 3 ते 4 लेक्चरमध्ये खूप सारे शब्द घेतले आहेत. तर आपण आजच्या लेक्चरमध्ये जे पुढचे शब्द आहेत प्रेपोजिशन्स आहेत तर ते प्रेपोजिशन्स आपण कव्हर करू. तर डिअर फ्रेंड्स, आपण आता मागच्या 3 ते 4 लेक्चरमध्ये आपण खूप सारे शब्द पण घेतले आहेत आणि त्याच्यानंतर MPSCने जे प्रश्न आपल्याला त्या शब्दांवरती विचारले आहेत ते प्रश्न पण आपण घेतलेले आहेत. आता आपण आजच्या लेक्चरमध्ये जे पुढचे शब्द आहेत तर हे पुढचे शब्द आपण कव्हर करू. मग डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी जे इंटू आहे या इंटू संदर्भात पण परीक्षेमध्ये प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. मग याच्यामध्ये ब्रेक इंटू असंही म्हणतो आपण. काय म्हणतो आपण त्याला? ब्रेक इंटू म्हणजे कशामध्ये? च्यामध्ये तुकडे तुकडे करणे, याला आपण वापरतोय ब्रेक इंटू. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्ष द्या, ट्रान्सलेट इंटू. त्याच्यानंतर आपण हे तर घेतले ऑलरेडी पण तरी पण लिहितोय जम्प्ड इंटू. च्यामध्ये उडी मारणे, बाहेरून आत या अर्थाने आपण वापरतोय. तर हे जे इंटू आहे तर आपण अशा अर्थाने आपण काय करतोय? ब्रेक इंटू. म्हणजेच बघा कसं, ही ब्रोक द ग्लास इंटू पीसेस. तर या अर्थाने आपण काय करतो डिअर फ्रेंड्स? ब्रेक इंटू जे आहे ते ब्रेक इंटू आपण यूज करू शकतो. त्याच्यानंतर ट्रान्सलेट इंटू. ट्रान्सलेट द फॉलोइंग पॅसेज इंटू इंग्लिश. Translate the following passage into इंग्लिश किंवा मराठी. काय करतोय बघा, हे इंटू अशा अर्थाने पण आपण यूज करतोय. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ही जम्प्ड इंटू द वेल. WELL वेल म्हणा किंवा इंटू द रिव्हर म्हणा, आपण वापरतोय. हे इंटू जे आहे तर इंटू आपण अशा प्रकारे डिअर फ्रेंड्स काय करतोय? यूज करतोय. तर हे लक्षात ठेवायचं आपल्याला, हे इंटू. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट जे आहे तर आपण या ठिकाणी जे आहे तर बघा, तर आपल्या 2019च्या राज्यसेवेच्या पेपरमध्ये आपल्याला अशा स्वरूपातले जे आहेत तर प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले आहेत. लक्षात ठेवायचं आहे टू टेक प्राईड. लक्ष द्या, टू टेक प्राईड, PRIDE, टू टेक प्राईड. मग इथं काय करायचंय बघा, टू टेक प्राईड इन, हे लक्षातच ठेवायचंय, टू टेक प्राईड इन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डिअर फ्रेंड्स ॲडिक्शन किंवा ॲडिक्टेड म्हणा. म्हणजे आपण असं म्हणू टू बी ॲडिक्टेड, टू बी ॲडिक्टेड. इथं लक्षात ठेवायचे टू बी ॲडिक्टेड ज्यावेळेस येते त्यावेळेस टू वापरायचा आहे, टू बी ॲडिक्टेड. आणि टू बी सक्सीडेड, सक्सीडेड याच्यासोबत वापरायचं इन. आता लक्ष द्या, परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं डिअर फ्रेंड्स, याच्यावरती आपल्याला राज्यसेवा 2019चा प्रश्न विचारला आहे. राज्यसेवा 2019 बघा, आपण ते वाक्य पण घेणार आहोत पण वाक्य ही अशा स्वरूपातच आहेत. तरी पण आपण या ठिकाणी अगोदर ही कॉन्सेप्ट समजून घेऊ. टू टेक प्राईड, तर लक्षात काय ठेवायचं? टू टेक प्राईड इन म्हणायचंय. काय म्हणायचं? इन. अगोदर प्रेपोजिशन कव्हर करू. टू बी ॲडिक्टेड म्हणजे ॲडिक्शन टू, ॲडिक्शन टू म्हणजे या ठिकाणी आपण टू वापरतोय. आणि सक्सिडेड इन म्हणजे कशामध्ये तरी यशस्वी होणे या अर्थाने आपण वापरतोय सक्सिडेड इन.
आता इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट काय लक्षात ठेवायची, ज्यावेळेस आपण टू टेक प्राईड इन म्हणतो त्यावेळेस आपल्याला लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स VING वापरायचं आहे. काय वापरायचं आहे? VING वापरायचं. लक्ष द्या, इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला इथं हे तर महत्वाचं आहेच, पण आता सध्या आपल्या सगळ्याला माहीत आहे, सध्या MPSC प्रश्न आपल्याला विचारताना काय करत आहे, करेक्ट सेंटेन्स किंवा इनकरेक्ट सेंटेन्स विचारते. मग त्या ठिकाणी टू टेक प्राईड इन जरी दिलं पण त्याच्यानंतर जर V1 दिलं तर ते वाक्य चुकीचं ठरतंय. त्यासाठी आपल्याला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. टू टेक प्राईड याच्यासोबत इथं प्रेपोजिशन हे इन वापरायला पाहिजे, आणि दुसरी गोष्ट महत्वाची त्याच्यानंतर काय महत्वाचं आहे, ING वापरायचं आहे. काय वापरायचं आहे? ING वापरायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट टू बी ॲडिक्टेड. ॲडिक्शन म्हणतो आपण तर त्या अर्थाने आहे डिअर फ्रेंड्स या ठिकाणी टू बी ॲडिक्टेड ज्यावेळेस असणार आहे इथं सुद्धा लक्षात काय ठेवायचं, टू बी ॲडिक्टेड. आणि इथं पण काय आहे डिअर फ्रेंड्स VINGच वापरायचं. काय वापरायचं? VINGच. त्या क्रियापदाला सुद्धा आपण ING प्रत्ययच वापरतोय. आणि इथं सुद्धा तेच लक्षात ठेवायचं आहे, सक्सिडेड इन. इथं पण काय करायचंय, INGच वापरायचं आहे. म्हणजे हे जे तिन्ही पण आहेत ना, टू टेक प्राईड इन प्लस ING वापरायचं आहे. ॲडिक्शन असू द्या किंवा ॲडिक्टेड टू असेल त्यावेळेस VING असणार आहे. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट काय असणार आहे डिअर फ्रेंड्स, सक्सिडेड. ज्यावेळेस आपण सक्सिडेड इन म्हणतोय तर त्यावेळेस सुद्धा काय असणार आहे, VINGच आपण त्या ठिकाणी यूज करतोय. हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. मग 2019च्या राज्यसेवेला आपल्याला अशा स्वरूपातला प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. मग इथं लक्ष द्या, अगोदर हे झालं कॉन्सेप्ट, इथे हे असंच लक्षात ठेवायचं टू टेक प्राईड इन. मग आता मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो 2019च्या राज्यसेवेच्या पेपरमध्ये आपल्याला प्रश्न कशा स्वरूपात विचारलाय. तर बघा या ठिकाणी आपल्याला प्रश्न जो आहे तर हा विचारलाय 322 नंबरचा क्वेश्चन. 322 नंबरचा क्वेश्चन आहे. तर हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न काय विचारलाय आपल्याला या ठिकाणी डिअर फ्रेंड्स अशा स्वरूपात विचारलेला आहे. मग काय विचारलं बघा, आय टेक प्राईड टू सर्व माय कंट्री. मग पहिलं वाक्य बरोबर आहे का, तर नाही बरोबर. कारण मी तुम्हाला काय सांगितले, टू टेक प्राईड इथं महत्वाचं एकतर काय पाहिजे, इन पाहिजे. इथं टूच्या ऐवजी काय पाहिजे डिअर फ्रेंड्स, इन पाहिजे. टू टेक प्राईड इन पाहिजे. ठीक आहे, टू टेक प्राईड इन महत्वाचं. दुसरी गोष्ट महत्वाची आहे ॲडिक्टेड टू. इथं लक्ष ठेवायचं आहे ॲडिक्टेड टू. इथं आहे स्मोक. मग हे जे स्मोक आहे तर हे या ठिकाणी काय झालंय डिअर फ्रेंड चुकलेलं आहे. हे स्मोक जे आहे तर हे चुकलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे यू आर फॉर्च्युनेट इन हॅव्हिंग. इथं आहे बघा इन. मग इनच्या नंतर पण पुढे काय केलेलं आहे, ING प्रत्यय वापरलेला आहे. म्हणजे या ठिकाणी हे वाक्य जे आहे ते वाक्य बरोबर आहे. आपल्याला विचारलंय इनकरेक्ट सेंटेन्स. मग याच्यामध्ये A आणि B हे काय आहे, इनकरेक्ट आहे. याच्यामध्ये A आणि B काय आहे, इनकरेक्ट आहे. मग हे इनकरेक्ट झालं. आणि करेक्ट कोणतं आहे, 3 नंबरचं. मग तुम्हाला इथं लक्षात काय ठेवायचं डिअर फ्रेंड्स, मग हे वाक्य आपल्याला करेक्ट करायचं. मग करेक्ट कसं होणार आहे, तर हे वाक्य करेक्ट असं होणार आहे, I take pride in म्हणजे या ठिकाणी मी बरोबर करून दिले बरं का. हे वाक्य असं असेल त्यावेळेस काय होणार आहे, बरोबर होणार आहे. डिअर फ्रेंड्स, ही इज ॲडिक्टेड. मी बरोबर करून द्यायला लागलोय. परीक्षेमध्ये इनकरेक्ट दिलंय, परंतु मी इथं लिहिताना काय करतोय, करेक्ट लिहितोय. ही इज ॲडिक्टेड टू स्मोक नाही, तर ही इज ॲडिक्टेड टू स्मोकिंग. या ठिकाणी ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मग इथं बघा लक्ष द्या, प्रिपोजिशन कोणतं पाहिजे, इन पाहिजे. आणि इथं क्रियापदाला ING प्रत्यय पाहिजे. म्हणजे हे पण बरोबर आहे. हे असं दोन्ही लक्षात ठेवायचं आहे. इथं सुद्धा काय करायचं आहे, प्रिपोजिशन हे टू पाहिजे आणि त्याच्यानंतर काय पाहिजे, VING पाहिजे. म्हणजे क्रियापदाला ING प्रत्यय पाहिजे. मग हे अशा प्रकारचे दोन वाक्य जे आहेत तर ही दोन वाक्य या ठिकाणी येणार आहेत. आणि आपण म्हणतो ना, ही सक्सिडेड in getting a good job.
म्हणजे तो चांगला जॉब मिळवण्यामध्ये यशस्वी झाला. या अर्थाने आपण काय करतो डिअर फ्रेंड्स, इन आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, VING वापरायचं आहे. हा नियम आपल्याला इथं लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे हे सुद्धा वाक्य या ठिकाणी बरोबर आहे. तर अशा स्वरूपात लक्षात ठेवायचं आपल्याला. हे 330 नंबरचा प्रश्न. द रिव्हर फ्लोड अंडर द ब्रिज. द रिव्हर फ्लोड अंडर द ब्रिज. आपण कालच्या लेक्चरमध्ये जे आहे तर कालच्या लेक्चरमध्ये हे घेतलंय डिअर फ्रेंड्स. अंडर कधी वापरायचं आहे, डाऊन कधी वापरायचं आहे, बिलो कधी वापरायचं, हे झालं आपलं. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तर ती म्हणजे काय, जे आपण घेतलेले आहेत ना कॉन्सेप्ट, त्या कॉन्सेप्ट तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवावं लागणार आहेत. मग मी काय हे घेतले आपण, द रिपेअर्स इन द रूप असते का द रिपेअर्स टू द रूप असतंय. रिपेअर्स इन द रूप असते का द रिपेअर्स टू द रूप असते, हे घेतले आपण वाक्य आणि ही कॉन्सेप्ट पण घेतली आहे आपण याच्या अगोदर. तर या ठिकाणी लक्षात काय ठेवायचंय, इन जे आहे तर इन हे या ठिकाणी काय आहे डिअर फ्रेंड्स चुकलेलं आहे. या ठिकाणी हे चुकलेलं आहे. आपल्याला प्रश्न विचारला इनकरेक्ट सेंटेन्स कोणता आहे याच्यामध्ये, इनकरेक्ट सेंटेन्स कोणता आहे. मग कोणता असेल याच्यामध्ये इनकरेक्ट सेंटेन्स, द रिव्हर फ्लोड अंडर द ब्रिज. म्हणजे जे नदी आहे नदी ही पुलाखालून वाहिली. मग याच्यामध्ये हे पहिलं वाक्य जे आहे तर पहिलं वाक्य तर बरोबर आहे ना, याच्यामध्ये पुलाखालूनच. आता लक्ष द्या, आपण जे काल घेतलं तर ते ओव्हर होतं. म्हणजेच काय होतं त्याच्यामध्ये, द ब्रिज इज ओव्हर द रिव्हर. पण तिथं काय सांगितलं होतं, ब्रिज पूल हा नदीच्या वर आहे. पण इथं काय सांगत आहे, जी नदी आहे ती नदी ही पुलाच्या खालून वाहिली. मग या ठिकाणी म्हणजे वाहिली या ठिकाणी अर्थ काय आहे, च्या खाली म्हणायचं. म्हणजे या ठिकाणी हे बरोबर आहे वाक्य. वॉशिंग अप म्हणजेच आफ्टर द पार्टी वी डिड अ लॉट ऑफ वॉशिंग अप. या ठिकाणी हे पण वाक्य जे आहे हे वाक्य बरोबर आहे. पार्टी झाल्याच्या नंतर आपण जे युटेन्सिल्स वगैरे वॉश करतोय तर त्याचा त्या ठिकाणी अर्थ होतोय. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट, द रिपेअर्स इन द रूफ वेअर कम्प्लिटेड क्विकली. तर या ठिकाणी महत्त्वाचं आहे, इनच्या ऐवजी इथं काय पाहिजे होतं, टू पाहिजे होतं. बरोबर आहे आपलं उत्तर. म्हणजे या ठिकाणी हे चुकलेलं आहे. तर या ठिकाणी उत्तराचं ऑप्शन कोणतं आहे, मग सी, म्हणजेच 2 नंबरचा ऑप्शन आहे. आता प्रश्न विचारल्यावरती बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ प्रिपोजिशन. खालीलपैकी कोणता शब्द प्रिपोजिशन नाही, सांगा बरं कोणता शब्द प्रिपोजिशन नसेल. बिटवीन प्रिपोजिशन आहे ना नितीन, THROU जे थ्रू म्हणजे च्यामधून प्रिपोजिशनच आहे ते. इन टू प्रिपोजिशन आहे, बिटवीन सुद्धा प्रिपोजिशनच आहे. बट हे जे आहे तर बट हे काय आहे, कंजंक्शन आहे. हे बट काय आहे, कंजंक्शन आहे. मग आपला प्रश्न विचारलाय काय, खालीलपैकी कोणता शब्द प्रिपोजिशन नाही म्हणलंय. म्हणजेच या ठिकाणी बट हा शब्द आहे कंजंक्शन, तर तो प्रिपोजिशन नाही. हा जो आहे तर बघा इथं प्रश्न विचारला आहे, आय सॉ अ बस लिव्हिंग फॉर विले पार्ले. मग इथं प्रश्न असा विचारला आहे, फॉर जे आहे तर फॉर हे काय इंडिकेट करते, कशा प्रकारचं इंडिकेट, म्हणजे प्रिपोजिशन जे आहे ते काय इंडिकेट करत आहे. डिरेक्शन म्हणजे दिशा, रिक्वेस्ट, ड्युरेशन, ट्रान्सपोर्टेशन, नेमकं काय दर्शवत आहे. डायरेक्शन. येस बरोबर. तर या ठिकाणी काय आहे, डायरेक्शन आहे. येस ठीक आहे. नेक्स्ट बरोबर. आता त्याच्यानंतर बघा, द चाइल्ड रॅन डॅश डॅश द रोड, मदर रॅन आफ्टर हिम. मग काय असणार आहे, रॅन. आता आपले काल झालेत ना शब्द ते, बियॉन्ड वापरायचं का क्रॉस वापरायचं का इन वापरायचं का ऑन वापरायचं. तर या ठिकाणी काय होणार आहे, बरोबर या ठिकाणी ॲक्रॉस होणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, हे आता आपण घेतलेलं, शी ब्रोक द ग्लास इनटू ऑफ फॉर विथ. काय वापरायला पाहिजे या ठिकाणी, मग इनटू. येस बरोबर. मग लक्ष द्या, कधीही आपण कालही आपण चर्चा केली, इंटू कधी वापरायचे डिअर फ्रेंड्स, इंटू जे आहे ते इंटू कधी वापरायचे, च्यामध्ये. पण ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये क्रिया करतोय त्यावेळेस आपण काय करतो, इंटू वापरतोय, म्हणजे मुवमेंट दाखवण्यासाठी. आणि इन कधी वापरायचं, फक्त एखादी वस्तू आतमध्ये आहे, च्यामध्ये आहे परंतु स्थिर आहे, तर त्यासाठी आपण इन वापरतोय. आता इथं लक्ष द्या, वाय डोंट यू गो युअर फ्रेंड. आता इथं विथ पण आहे, अलॉंग विथ पण आहे. तर अलॉंग विथचा अर्थ होतोय च्या सोबत, इन ॲडिशन टू. इन ॲडिशन टू
म्हणजेच या ठिकाणी काय होते डिअर फ्रेंड्स, अलॉंग विथ म्हणजे च्या सोबत या अर्थाने. जर हे अलॉंग विथ जर नसतं तर याच्यामध्ये मग हे विथ पण त्या ठिकाणी बरोबर येते, परंतु ते या ठिकाणी अलॉंग विथ आहे, तर त्याच्यामुळे या डिअर फ्रेंड्स या ठिकाणी मग अलॉंग विथ बरोबर आहे. आता 337 नंबरचा प्रश्न आहे. 337 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय येईल मग, ही इज नॉट वेल येस्टरडे. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं. आपलं हे झालंय, सिन्स आणि फॉर पण झालेलं आहे. सिन्स कधी वापरायचे, फॉर कधी वापरायचं हे झालंय. त्याच्यानंतर इनडिफरंट, इनडिफरंट सोबत आपण काय वापरतोय, इनडिफरंट टू. शी इज इनडिफरंट टू. तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स काय करायचं हे लक्षात ठेवा, इनडिफरंट टू. त्याच्यानंतर आपण हे पण घेतलंय काल, प्रेजुडाइस अगेन्स्ट. प्रेजुडाइस अगेन्स्ट म्हणजे या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं आहे, कोणत्याही समाजाबद्दल, कोणत्याही कम्युनिटीबद्दल आपल्या मनामध्ये पूर्वग्रह दूषित नसायला पाहिजे. तर या ठिकाणी काय असेल, या ठिकाणी अगेन्स्ट जे आहे तर अगेन्स्ट या ठिकाणी बरोबर येत आहे. येस, हे इनडिफरंट टू. चल ठीक आहे, तर आपण हे वाक्य तर ऑलरेडी घेतलेले आहेत, हे सगळे एक्झाम्पल्स आपण घेतलेले आहेत. आता आपण पार्ट विथ आणि पार्ट फ्रॉम हे घेतलेलं आहे. पार्ट विथ आणि पार्ट फ्रॉम. मग पार्ट विथ पार्ट फ्रॉम सांगा बरं थोडंसं. पार्ट विथ कधी वापरायचं, पार्ट फ्रॉम कधी वापरायचं? पार्ट फ्रॉम पर्सन सोबत वापरायचं. बरोबर, येस. पार्ट फ्रॉम जे आहे तर हे पर्सन साठी वापरायचं आहे आणि पार्ट विथ हे थिंग्स. बरोबर, येस. आता इथं लक्ष द्या, हा 2022चा प्रश्न आहे, डिपार्टमेंटल ASO च्या पेपर मधला आहे. द बेबी नेवर पार्ट्स विथ हर कलरफुल टॉयज. मग या ठिकाणी कलरफुल टॉयज हे काय आहे, थिंग आहे, वस्तू आहे, आणि म्हणून या ठिकाणी विथ जे आहे तर विथ हे बरोबर आहे का? येस, बरोबर आहे. या ठिकाणी बरोबर आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि हा जो अफ्लिक्टेड आहे, तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स अफ्लिक्टेड जे तर अफ्लिक्टेड आपण हा पण शब्द काय करतो, विथ सोबत जे आहे तर डिअर फ्रेंड्स येस यूज करतोय. बघा इथं कॉज आहे, पॉवर्टी इज द कॉज ऑफ हिज इल हेल्थ, सॉरी इल हेल्थ. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे कॉज ऑफ. आता कंट्रोल ओव्हर द फ्लड्स या ठिकाणी आपण असं यूज करतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे तर बघा, यामध्ये ॲड जे आहे तर त्याच्यामध्ये काय आहे, पोक POKE, पोक फन ॲट, पोक फन ॲट. तर या ठिकाणी पोक फन ॲट आपण या अर्थाने वापरतोय, ॲट. तर या ठिकाणी बघा हा प्रश्न आहे, वी शुड नॉट पोक फन ॲट पीपल हू स्टॅमर. स्टॅमर म्हणजेच काय, जे तोतरे बोलतात ना, स्टॅमरर, तोतरे बोलणारा, तर त्याला आपण म्हणतो स्टॅमर. तर वी शुड नॉट पोक फन ॲट पीपल हू स्टॅमर म्हणजे आपण त्यांची जे आहे तर त्या ठिकाणी मजाक उडवली नाही पाहिजे. मग या ठिकाणी काय करायचं आहे, वी शुडंट पोक फन, लक्षात ठेवायचं आहे ॲट, पोक फन ॲट. आता इथं लक्ष द्या, या ठिकाणी आणखी गोष्ट महत्त्वाची आहे डिअर फ्रेंड्स. आपण जनरली ज्यावेळेस आपल्याला म्हणायचं आहे आपण पैशाच्या मागं पळलं नाही पाहिजे, असं आपण म्हणतो ना, पैशाच्या मागं पळलं नाही पाहिजे. तर यासाठी लक्षात ठेवायचं आहे, मग त्याला काय म्हणायचं नेमकं, कशा प्रकारे ते वाक्य म्हणायचं आहे. तर च्या मागे पळणे, च्या मागे धावणे, काय म्हणते लक्ष द्या, च्या मागे पळणे किंवा च्या मागे धावणे. यासाठी कधीही लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला ह्याच्यावरती पण प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे. मग
या अर्थाने आपण काय करतोय बघा डिअर फ्रेंड्स, या अर्थाने रन बिहाइंड असं आपण वापरत नाहीत. तर यासाठी काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आपल्याला एक योग्य ती फ्रेज आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, येणं गरजेचं आहे. तर लक्ष द्या, या ठिकाणी आहे रन. आपण काय करतो, रन बिहाइंड मनी. रन बिहाइंड मनी हे रॉंग आहे, आपण शब्दशः घेतोय. तर रन बिहाइंड मनी जे आहे तर हे चुकीचं आहे डिअर फ्रेंड्स. मग आपल्याला या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं आहे बघा, रन बिहाइंड नसते तर काय असते, रन आफ्टर. रन आफ्टर म्हणजेच काय, च्या मागे पळणे. रन आफ्टर म्हणजेच म्हणतो आपण च्या मागे पळणे. लक्षात ठेवायचं, रन आफ्टर च्या मागे पळणे. वी शुड नॉट रन आफ्टर. वी शुड नॉट रन आफ्टर मनी. बिहाइंड मनी नाही तर काय म्हणतो आपण, वी शुड नॉट रन आफ्टर मनी, या अर्थाने. मग या ठिकाणी बघा, इथं वाक्य दिलेलं आहे याच पेपरमध्ये, वी शुड नॉट रन ओव्हर आहे. इथं काय दिलं आहे, ओव्हर दिलेलं आहे. मग इथं पाहिजे काय, इथं पाहिजे रन आफ्टर. काय पाहिजे, रन आफ्टर पाहिजे. तर या ठिकाणी हे वाक्य चुकलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, कॉस्मेटिक्स सेट अप द नॅचरल ग्रेस. आता या ठिकाणी जे आहे तर हे सेट अप नसतंय, तर सेटअप म्हणजे आपण या ठिकाणी हे करतोय. तर इथं जे आहे तर इथं काय केलं जातं, सेट ऑफ, SETOFF, रिलीज करणे, या अर्थाने आपण यूज करतोय. तर याच्यामध्ये बघा, लक्ष द्या, सेट ऑफ आपण जनरली सेटअप म्हणतो ना, तर त्या अर्थाने इथं वापरतोय सेटअप. मग याच्यामध्ये वाक्याचा अर्थ जर घेतला तर द फॅक्टरी वॉज सेटअप बाय हिज अंकल आणि इट इज अवर ड्युटी. तर या ठिकाणी काय करायचं, लक्ष द्या, हा प्रश्न एक बऱ्याच वेळेस विचारला, जसं आहे तसं लक्षात ठेवायचं आहे. सेट आणि ऑफ आपण या ठिकाणी यूज करतोय, सेट ऑफ. तर डिअर फ्रेंड्स, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं होतं की ही रन ओव्हर जे आहे ते रन ओव्हर लक्षात ठेवायचं. रन ओव्हर नसते तर काय असतंय, रन आफ्टर असतंय. मग रन आफ्टर पाहिजे. मग लक्षात ठेवायचं, हे रन बिहाइंड आपण शब्दशः ट्रान्सलेट करतो, तर शब्दशः ट्रान्सलेट करायचं नाही तर काय म्हणायचं, रन आफ्टर मनी, या अर्थाने आपल्याला हे यूज करायचं आहे. ठीक आहे. तर हे झाले आपले शब्द याच्यामध्ये. तर आता लक्ष द्या, नेक्स्ट त्याच्यामध्ये जे आहे तर आपण कालच्या लेक्चरमध्ये हे पण शब्द पाहिलेले आहेत. आता आपण पुढचा शब्द जो आहे तर तो शब्द या ठिकाणी घेऊ, OFF, ऑफ. आणि हा OF, या दोन्हीमध्ये फरक आहे, लक्ष द्या. OFF आणि OF हे ऑफ म्हणजेच काय करतो आपण, निर्जीव वस्तू, नॉन लिव्हिंग थिंगच्या आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, नॉन लिव्हिंग थिंगची मालकी दाखवण्यासाठी, मालकी दर्शवण्यासाठी. म्हणजे कसं असतं, ही मालकी कशी दर्शवायची, नॉन लिव्हिंग थिंगची. म्हणजे आपल्याला या ठिकाणी म्हणायचं डिअर फ्रेंड्स, म्हणजेच अ लेग ऑफ द चेअर. अ लेग ऑफ द चेअर म्हणजेच काय, खुर्चीचा पाय म्हणायचं आहे. काय म्हणायचं आहे, खुर्चीचा पाय. मग आपण काय करतो, मालकी दाखवण्यासाठी जनरली आपण काय वापरतो, ॲपॉस्ट्रोफी एस वापरतोय. पण हे ॲपॉस्ट्रोफी एस कोणासाठी असते, सजीवांची मालकी दाखवण्यासाठी. कोणाची, सजीवांची मालकी दाखवण्यासाठी. म्हणजेच काय, रवीज लेग म्हणा, रवीज बुक म्हणा, रवीज कार म्हणा. म्हणजे रवी हा सजीव आहे, त्याची मालकी दाखवण्यासाठी आपण ॲपॉस्ट्रोफी वापरतोय. मात्र जे नॉन लिव्हिंग थिंग असतात तर त्यांची आपल्याला अशा प्रकारे मालकी दाखवायची. म्हणजेच काय, खुर्चीचा पाय म्हणायचं आहे, रूमचा दरवाजा म्हणायचा आहे, शर्टचे बटन म्हणायचे आहेत, पेनाचं टोपण म्हणायचं आहे. तर अशा वेळी आपण काय करतो, ऑफ वापरतो, ॲपॉस्ट्रोफी एस. म्हणजे हे असं म्हणत नाही चेअर्स लेग असं म्हणत नाही, तर हे चुकीचं होतं आहे. तर इथं लक्षात ठेवायचं आहे, अ लेग ऑफ द चेअर. तर हे आपण अशा यासाठी वापरतोय OF, ऑफ. आता आपण या ठिकाणी बघू OFF जे आहे तर OFF कशा स्वरूपात आपण यूज करतोय बघा. OFF आता आपण या ठिकाणी याचं OFF हे ज्या ज्या प्रकारे परीक्षेत विचारलं जाते तर ते आपण घेऊ अगोदर.
OFF जे आहे तर हे दोन बघा, बंद करणे या अर्थाने पण आपण वापरतोय. मग आता बंद जे असतंय बंद, तर हे दोन प्रकारचं आपण जनरली आपण त्यामध्ये म्हणतोय. मग पहिलं काय आहे त्याच्यामध्ये बंद करण्यामध्ये, स्विच ऑफ, काय म्हणतो आपण त्याला, स्विच ऑफ. आणि दुसरं आहे टर्न ऑफ. आता ह्या दोन कॉन्सेप्ट ह्या जुन्या इंग्लिशमध्ये कॉन्सेप्ट आहे, स्विच ऑफ आणि टर्न ऑफ. मग याच्यामध्ये पण विचार जर केला तर स्विच ऑफ कधी वापरायचं आहे, तर स्विच ऑफ जे आहे तर स्विच ऑफ हे कधी वापरायचं डिअर फ्रेंड्स, एखादी वस्तू आपण बंद करतोय पण प्रेस करून बंद करतोय, दाबून बंद करतोय, त्याला आपण स्विच ऑफ वापरतोय. आणि टर्न ऑफ जे आहे तर टर्न ऑफ हे कसं वापरतोय, आपण फिरून बंद करतोय त्याला आपण वापरतोय टर्न ऑफ. काय करतोय, टर्न ऑफ यूज करतोय. आता त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता ही सध्या काळ बदलला डिअर फ्रेंड्स. आता सध्या जे आहे तर सध्या कुठलीही वस्तू काय एकदम वेगवेगळ्या प्रकारे ते बंद केली जाते. अगोदर टीव्हीसाठी काय केलं जायचं, शब्द वापरला जायचा टर्न ऑफ द टीव्ही. पण आता रिमोट आहे, रिमोटला जे स्विच ऑफचं बटन असतंय तर त्याला आपण प्रेस करूनच बंद करतोय, म्हणून त्याला आपण म्हणतोय स्विच ऑफ, स्विच ऑफ द टीव्ही. म्हणजे हा सध्या फरक झाला. पण अगोदर जुन्या म्हणजे पूर्वी जे आहे तर याच्यामध्ये काय असायचं डिअर फ्रेंड्स, आता टर्न ऑफ म्हणजे एखादी वस्तू बंद करतोय आपण फिरून, जसं की नळ, टर्न ऑफ द टॅप. आपण काय म्हणतोय, टर्न ऑफ द टॅप. टर्न ऑफ द टॅप. तर या अर्थाने आपण यूज करतो. टर्न ऑफ म्हणजे बंद करणे. आणि स्विच ऑफ युअर मोबाईल म्हणजे आपण बंद प्रेस करून बंद करतो, म्हणजे स्विच ऑफ युअर मोबाईल फोन किंवा मोबाईल, स्विच ऑफ युअर मोबाईल्स. आता याच्यामध्ये परीक्षेसाठी काय महत्त्वाचं आहे बघा, हे ऑफमध्ये लक्ष द्या. परीक्षेसाठी महत्त्वाचं आहे, दोन प्रकारचं याच्यामध्ये ऑफ असतं. मग याच्यामध्ये आणखी लक्ष द्या. पहिलं आहे म्हणजे फ्रेज सारखी सारखी वापरली जाते ना, तर ती आहे टेक ऑफ, TAKE, टेक ऑफ. टेक ऑफ आपण हे वापरतो. त्याच्यानंतर आणखी एक असतंय ऑफमध्ये, सारखं परीक्षेमध्ये असतं हे फॉल ऑफ, OFF, फॉल आणि ऑफ असते, फॉल ऑफ. फॉल ऑफ म्हणजेच काय डिअर फ्रेंड्स, लक्ष द्या. फॉल ऑफ म्हणजे च्यावरून खाली पडणे. एखादी वस्तू कशावरून तरी खाली पडणे, च्यावरून खाली पडणे, च्यावरून खाली पडणे या अर्थाने आपण काय करतो, फॉल ऑफ वापरतोय. आणि टेक ऑफ, आता टेक ऑफ जे आहे तर टेक ऑफचं आपण घेतलं ऑलरेडी, मी सांगितलं तुम्हाला. टेक ऑफ जे आहे तर टेक ऑफ हे दोन अर्थाने वापरलं जात आहे. एक आपण वापरतोय विमानासाठी, विमानाचे उड्डाण, विमानाचे उड्डाण. आणि दुसरा अर्थ आहे त्याचा काढणे म्हणजे रिमूव्ह करणे. मग डिअर फ्रेंड्स कोणत्या अर्थाने आपण वापरतोय, काढणे म्हणजेच या ठिकाणी रिमूव्ह करणे, रिमूव्ह काढणे. म्हणजेच काय, ही टुक ऑफ हिज शर्ट म्हणजे त्याने त्याचा शर्ट काढला. सलमान टेक्स ऑफ हिज शर्ट इन एव्हरी मूवी. सलमान खान प्रत्येक मूवीमध्ये शर्ट काढतोय. म्हणजे या ठिकाणी टेक ऑफ म्हणजेच काय, या ठिकाणी रिमूव्ह करणे या अर्थाने आपण वापरते टेक ऑफ. आणि विमानाचे उड्डाण म्हणजेच कसं, द प्लेन टुक ऑफ ॲट 8 o'clock 9 o'clock, याला आपण म्हणतोय टेक ऑफ. म्हणजेच काय, टू लिव्ह द ग्राउंड फॉर द एअरक्राफ्ट. मग एअरक्राफ्टसाठी आपण हे वापरतोय, एअरक्राफ्टचं म्हणजे विमानाचं उड्डाण, याला आपण म्हणतोय टेक ऑफ. मग हे दोन अर्थाने, टेक ऑफ पण दोन अर्थाने वापरलं जातं, हे लक्षात ठेवा. फॉल ऑफ म्हणजेच काय, च्यावरून खाली पडणे, एखादी वस्तू कशावरून तरी खाली पडणे, त्याला आपण म्हणतोय फॉल ऑफ. आणि चौथा जो मिनिंग आहे ऑफचा, त्याला आपण म्हणतोय डिअर फ्रेंड्स सूट, म्हणजेच डिस्काउंट असतं ना, 20% ऑफ, 10% ऑफ, 10% ऑफ, 20% ऑफ, या अर्थाने पण ऑफ हा शब्द वापरला जातो आहे. पण पेपरमध्ये लक्ष ठेवायचं आहे, टेक ऑफ आणि फॉल ऑफ हे जास्त प्रमाणामध्ये विचारलं जातं किंवा वापरलं जातं आहे. म्हणजे कसं लक्ष द्या,
रवी फॉलचं सेकंड फॉर्म फेल. फॉलचं सेकंड फॉर्म लक्षात ठेवायचं. फॉल म्हणजे V1 झालं, हे V1. फॉलचं सेकंड फॉर्म असते फेल, म्हणजेच इथं V2 झालं. आणि फॉलन म्हणजे या ठिकाणी काय असतं डिअर फ्रेंड्स, हे V3 झालं. आता FELL फेल हे आपण शब्द घेतला आहे. फेल म्हणजेच काय, टू कट द ट्रीज. फेल त्याचं सेकंड फॉर्म फेल्ड आणि थर्ड फॉर्म पण फेल्ड, हे असं सुद्धा आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि UPSCच्या एका पेपरमध्येही याच्यावरती प्रश्न विचारला आहे आणि आपल्याला MPSCच्या पेपरमध्ये सुद्धा याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. तर फॉल आणि फेल हे लक्षात ठेवायचे. फॉल म्हणजेच पडणे आणि फेल म्हणजेच काय, टू कट डाऊन द ट्रीज म्हणजेच झाडं तोडणे. हे महत्त्वाचं आहे बरं का परीक्षेसाठी. फॉल म्हणजे पडणे. पडणे म्हणजेच काय, एखादी वस्तू स्वतःहून पडणे. याला काय म्हणायचं आहे आपण पुढे नंतर घेणार आहेत. आपण व्हर्ब या टॉपिकमध्ये, मला वाटतं व्हर्बमध्ये आपलं झालं वाटतं, आय थिंक हे झालं आहे व्हर्बमध्ये. फॉल पडणे म्हणजेच काय म्हणतो आपण, ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे ना, याला म्हणायचं आहे इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब. फॉल जे असतं तर हे इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब असते नेहमी. आणि FELL फेल म्हणजेच झाडे तोडणे म्हणा किंवा कापणे म्हणा, हे लक्षात ठेवायचं. फेल हे ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो ट्रान्झिटिव्ह व्हर्ब कोणतं आणि इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब कोणतं, आणि याच्यावरती प्रश्न विचारला आहे. तर लक्षात ठेवायचे फॉल FALL फॉल आणि FELL फेल म्हणजे झाडे कापणे, झाडे तोडणे, ट्रान्झिटिव्ह व्हर्ब. हे जे फॉल आहे वरचं फॉल पडणे, याचं पहिलं रूप दुसरं रूप असं असेल फॉल फेल फॉलन. आणि जे झाडं तोडणे किंवा कापणे आहे त्याचं सेकंड फॉर्म लक्षात द्या. पहिलं रूप फेल झालं, सेकंड फॉर्म फेल झालं आणि तिसरं पण फेल झालं. आपल्याला पेपरमध्ये विचारलं, मी तुम्हाला एका मिनिटात दाखवतो लगेच, म्हणजे तुम्हाला हे पण लक्षात येईल. इथं आहे हा 2017च्या पेपरमध्ये विचारला आहे, असिस्टंट 2017च्या पेपरमध्ये. मेनी ट्रीज फॉल इन द मान्सून हे वाक्य घेतलेलं आहे. आपल्याला प्रश्न विचारायचा ट्रान्झिटिव्ह व्हर्ब कोणतं याच्यामध्ये, कोणतं ट्रान्झिटिव्ह व्हर्ब. बघ मेनी ट्रीज फॉल इन द मान्सून म्हणजे बरेच, म्हणजे खूप झाडं पावसाळ्यामध्ये खूप झाडं जे आहेत तर ते पडतात. मग या ठिकाणी फॉल म्हणजे ते स्वतःहून पडतात. जसं की समजा लक्षात द्या, हे झाड आहे, या झाडाचे जे हे काय असतात फ्रूट्स असतील किंवा पानं असतात, तर हे पानं काय होतात स्वतःहून पडतात. तर त्याला काय म्हणतात आपण डिअर फ्रेंड्स, फॉल FALL फॉल. ठीक आहे. आणि याच इथं काय सांगितलंय, झाडं सुद्धा बरेच काय होतात पावसाळ्यामध्ये पडतात ना, पावसाळ्यामध्ये, त्याला म्हणायचं आहे या ठिकाणी, त्याला कोण पाडतंय का नाही, त्याला स्वतःहून पडतात, त्याला म्हणायचं डिअर फ्रेंड्स फॉल हे इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. मग हे लक्षात ठेवायचं फॉल हे या अर्थाने वापरलंय. आणि इथं बघा लक्ष द्या, दुसरा जो शब्द आहे वुडमेन फेल ट्रीज. वुडमेन म्हणजेच काय, लाकूड तोडणारे जे माणसं, लाकूड तोडे, हे झाडं काय करतात, तोडतात. फेल म्हणजेच काय, टू कट डाऊन द ट्रीज. टू कट डाऊन द ट्रीज म्हणजे झाडं तोडणे. डिअर फ्रेंड्स आपल्या लक्षात येईल का सगळ्यांना पण काय चालू आहे ते. हो सर. मग आपण ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आणि इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब त्या टॉपिकमध्ये आपण घेतलंय. व्हर्ब या टॉपिकमध्ये काय घेतलं, ट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणजेच काय, ज्याच्यानंतर ऑब्जेक्ट असते त्याला म्हणतो आपण ट्रान्झिटिव्ह व्हर्ब. आणि ज्याच्यामध्ये ज्या क्रियापदाच्या नंतर ऑब्जेक्ट नसतं त्याला आपण म्हणतो इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब. मग या वाक्यामध्ये हे फेल जे आहे, तर फेल हे काय आहे डिअर फ्रेंड्स, ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. फेल म्हणजेच काय, टू कट डाऊन द ट्रीज म्हणजे झाडे तोडणे या अर्थाने वापरलेलं आहे. झाडे कापणे म्हणा किंवा झाडे तोडणे म्हणा या अर्थाने आपण वापरतो. हे म्हणजे याच्यामध्ये हे ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे, पहिलं इनट्रान्झिटिव्ह आहे आणि दुसरं सुद्धा राईज अर्ली विथ द लार्क, याच्यामध्ये पण ऑब्जेक्ट नाही म्हणजे हे पण इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. यातलं फक्त बी हे ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. आणि आपण हे वरचे पण वाक्य घेतलेले आहेत 2019च्या राज्यसेवेला विचारलेलं आहे. हे झालं आपलं, हे पण असंच विचार आहे ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आणि इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब वरती. ठीक आहे, हे झालेलं आहे, उगाच नको वेळ घालवायचा. चला ठीक आहे. तर हे अशा स्वरूपात काय करायचं, हे बारीक लहान ज्या कॉन्सेप्ट आहे डिअर फ्रेंड्स, पण ह्या कॉन्सेप्ट सातत्याने परीक्षेमध्ये विचारल्या जातात, हे सारख्या परीक्षेमध्ये असतात. आणि हे तर घेतलं आपण टू गो ऑन.
टू गो ऑन हॉलिडे हे आपलं झालंय. टू गो ऑन हॉलिडे असेल, टूर असेल, ऑन बिझनेस, टू गो ऑन बिझनेस म्हणजे बिझनेस टूरवरती असणे, वर्ल्ड टूर असेल. तर या अशा प्रकारे आपण काय करतो डिअर फ्रेंड्स, टू गो ऑन हॉलिडे आपण हे यूज करतोय. हे झाले आपलं. चला आपलं तर काय चालू होतं, हे ऑफचं चालू होतं. हे लक्षात आलं का सगळ्यांना? हे लक्षात ठेवा बरं का. हे दोन क्रियापद हे वेगवेगळे. एमपीएससी मुद्दामून ह्या अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारते, फॉल फेल. मग हे फेल जे आहे तर हे फेल सेकंड फॉर्म आहे. आणि FELL हे फेल झाडं तोडणे या अर्थाने हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे. म्हणजे याचं दुसरं रूप काय होतं, फेल्ड. तिसरं रूप काय होतं, फेल्ड. क्रियापदाचे फॉर्म पण महत्त्वाचे आहेत. डिपार्टमेंटल ASOच्या पेपरमध्ये 2022 मध्ये झालेला पेपर, त्यामध्ये त्यांनी क्रियापदाच्या फॉर्मवरती पण प्रश्न विचारला आहे, जे की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. कोणतं सांगितलेलं आहे? फॉरबिडचं सेकंड फॉर्म कोणतं, थर्ड फॉर्म कोणतं. फॉरबिडचं फर्स्ट फॉर्म फॉरबिड झालं, त्याचं सेकंड फॉर्म काय असते, फॉरबेड होतं सेकंड फॉर्म. आणि तिसरं फॉर्म थर्ड फॉर्म काय असते, फॉरबिडन. हे 2019च्या तलाठ्याच्या ऑनलाईन पेपरमध्ये सुद्धा ह्याच्यावरती प्रश्न विचारला होता असाच. त्याचं तिसरं रूप काय. आणि 2022च्या डिपार्टमेंटल ASOच्या पेपरमध्ये सुद्धा प्रश्न विचारला, याचं तिसरं रूप काय. म्हणून तुम्हाला इथं काय करायचं आहे डिअर फ्रेंड्स, लक्षात ठेवायचं आहे. हे फॉल, फेल, फॉलन, फेल, फेल्ट, फेल्ड हे V2 आणि V3 याचं आहे. चला हे झालं फॉल. टेक ऑफचं फॉल ऑफ म्हणजेच काय, या ठिकाणी बघा येस आपण या ठिकाणी सांगत होतो रवी फेल ऑफ. हा लक्ष द्या सगळेजण, फेल आपलं हे वाक्य अर्धच आहे. रवी फेल ऑफ द हॉर्स किंवा फेल ऑफ द बाईक सेपरेटली. रवी फेल ऑफ द हॉर्स म्हणजे रवी घोड्यावरून खाली पडला, फेल ऑफ द हॉर्स. तर या ठिकाणी OFF आपलं काय चालू होतं, OFF चालू होतं. त्याच्यामध्ये मी ते फॉलचं सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म सांगितलं तुम्हाला. फॉल हे क्रियापद. तर या ठिकाणी आहे डिअर फ्रेंड्स, रवी फेल ऑफ द हॉर्स. मग या ठिकाणी काय असणार, रवी फेल ऑफ द हॉर्स. अशा पद्धतीने आपण यूज करतोय, रवी फेल ऑफ द हॉर्स म्हणजे कशावरून तरी खाली पडणे. किंवा आपल्याला असं म्हणायचं आहे, शी फेल ऑफ द बायसिकल म्हणजे ती सायकलवरून खाली पडली. या अर्थाने आपण वापरतोय फेल ऑफ. आणि हे तर काय डिअर फ्रेंड्स सगळ्यांना समजतेच. हे 10% डिस्काउंटचं तर काय आहे, 10% ऑफ हे लक्षात ठेवायचं. तर हे झालं आपलं ऑफ संदर्भातलं. त्याच्यानंतर आणखी एक लक्षात ठेवायचं आहे, ड्युरिंग, DURING, ड्युरिंग. हा जो ड्युरिंग हा जो शब्द आहे, ड्युरिंग म्हणजेच काय असते, च्या दरम्यान असते. ड्युरिंग म्हणजेच काय, च्या दरम्यान. आता परीक्षेमध्ये आपल्याला मिनिंग पेक्षा परीक्षेत काय महत्वाचं असते लक्षात द्या. ड्युरिंग हा शब्द जो आहे त्याच्या लक्षात काय ठेवायचं आहे, ड्युरिंगच्या नंतर लक्षात ठेवायचं आहे, ड्युरिंगच्या नंतर नाऊन वापरतात. काय वापरतात, नाऊन आपण वापरतो. ड्युरिंगच्या नंतर नाऊन वापरतो, लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला आता सध्या जे पेपरचं फॉर्मॅट आहे ना, प्रश्न विचारण्याची पद्धत, त्यामध्ये काय करेक्ट सेंटेन्स, इनकरेक्ट सेंटेन्स. मग त्यासाठी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, वाक्य म्हणायचे समजा इट रेन्ड, पाऊस पडला. इट रेन्ड ड्युरिंग द मॅच म्हणजे मॅचच्या दरम्यान पाऊस पडला म्हणायचं आहे. तर यासाठी काय असणार, इट रेन्ड ड्युरिंग द मॅच म्हणजे याच्यानंतर नाऊन असायला पाहिजे. ड्युरिंग द मॅच. डोंट रिसीव कॉल्स ड्युरिंग द मीटिंग. आता हा जो मीटिंग हा शब्द जरी क्रियापद आपल्याला वाटत असेल तुम्हाला क्रियापद आहे की नाही, मीटिंग म्हणजेच आपण मीटिंग असते ना ती मीटिंग आहे. या ठिकाणी हे मीटिंग काय नाऊनचं कार्य करत आहे. बैठक,
डोंट रिसीव्ह कॉल्स ड्युरिंग द मीटिंग, म्हणजे मीटिंगच्या दरम्यान, बैठकीच्या दरम्यान कॉल्स रिसीव्ह करू नका. तर या अर्थाने आपण वापरतोय डिअर फ्रेंड्स ड्युरिंग आणि प्लस नाउन, लक्षात ठेवायचं आहे. आता हे एक लक्षात ठेवायचं आहे. पुढे आपण आता हे काय प्रिपोजिशन नाही हा व्हाईलचं, लक्ष द्या. पण हे आपल्या परीक्षेमध्ये कन्फ्यूज करतात नंतर. मग ड्युरिंग आणि व्हाईलमध्ये कधीही लक्षात ठेवायचं, व्हाईल जर असेल तर व्हाईलच्या नंतर काय असतंय, व्हर्ब असते, म्हणजे VING असतंय. जसं की व्हाईल टायपिंग, व्हाईल रीडिंग, हे असं त्या ठिकाणी विचारलं जातं. आपल्याला हे नंतर पुढे घ्यायचं सिम्पल सेंटेन्समध्ये कशा प्रकारे असते वाक्यरचना हे आपण पुढे घेणार आहोत. व्हाईल टायपिंग, व्हाईल रीडिंग, तर ह्या दोनमध्ये कशामध्ये, ड्युरिंगमध्ये आणि व्हाईलमध्ये हा फरक आहे. ड्युरिंगच्या नंतर काय केलं जाते डिअर फ्रेंड्स, ड्युरिंगच्या नंतर नाउन वापरलं जाते आणि व्हाईलच्या नंतर क्रियापद वापरलं जाते. जसं आपण पुढं घेणार आहोत, हे इथंच नाही तर लक्षात ठेवायचं इन ऑर्डर टू आणि इन ऑर्डर दॅट. तर इथं काय असते लक्ष द्या, इन ऑर्डर टू त्याच्यानंतर नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप असते आणि इन ऑर्डर दॅट त्याच्यानंतर काय असतो, कर्ता असतो, म्हणजे सब्जेक्ट असतो. हा दोन्हीमधला फरक आहे. पेपरमध्ये याच्यावरती प्रश्न विचारले आहेत. कशासोबत काय वापरतात, तर इन ऑर्डर टू त्यानंतर V1 वापरायचं आहे आणि इन ऑर्डर दॅट त्याच्यानंतर सब्जेक्ट म्हणजेच कर्ता दिला जातो. हे अशा ज्या लहान लहान कॉन्सेप्ट असतात तर त्या आपल्याला परीक्षेसाठी डिअर फ्रेंड्स खूप महत्त्वाचे असतात. जसे की आपल्याला सांगितलं ड्युरिंग सोबत आपण नाउन वापरतो, तर व्हाईल सोबत आपण व्हर्ब वापरतो, क्रियापद वापरतो, ते लक्षात ठेवायचे. सेम त्याच पद्धतीने इन ऑर्डर टू V1 असते आणि इन ऑर्डर दॅट त्यानंतर सब्जेक्ट दिला जातो, त्याच्यानंतर मग ते वाक्य असतात सब्जेक्ट व्हर्ब वगैरे वगैरे. तर हे झालं फॉल ऑफ, म्हणजे ऑफ जे आहे तर ऑफ संदर्भात आपले हे कन्फ्यूज झालं आहे, ऑफ संदर्भातलं. आता हे बाकीचे जे शब्द आहेत एकदम सिंपल शब्द आहेत, माहीत असावं. आता कसा शब्द प्रश्न विचारला होता, खालीलपैकी कोणते प्रिपोजिशन आहेत आणि कोणते प्रिपोजिशन नाहीत, हे पण तुम्हाला त्या ठिकाणी कव्हर व्हावं यासाठी मी काय करतोय, हे शब्द सोपे आहेत. आता हे शब्द आपल्याला सहज वाचले तरी पण तुम्हाला त्या ठिकाणी ते शब्द सहज समजतात. आता विथ कळतंय, विदाउट समजतंय, एकदम सिंपल शब्द आहेत. अगोदर हे सोपे पण शब्द घेऊ. विदाउट, त्याच्यानंतर फ्रॉम म्हणजे च्यापासून, टू म्हणजे ला किंवा कडे. एकदम सिंपल पद्धतीने हे शब्द कसे वापरले जातात ते सांगतोय. अबाउट, आता हे पण येते आपल्या सगळ्यांना, अबाउट म्हणजे च्याबद्दल. आता बिफोर, आफ्टर, हे पण आपण काय करतो तर शब्द हे समजून घ्या अगोदर. हे तुम्हाला दोन शब्द मला सांगावे लागतील पुढं, कारण आत्ताच्या पेपरमध्ये त्यांनी नियर हा शब्दावरती पण प्रश्न आपल्याला विचारला आहे. तो शब्द प्रिपोजिशन आहे काय ॲडव्हर्ब आहे. आता विथ म्हणजेच काय, च्या सोबत, हे सगळ्याला समजतंय. याचा अर्थ एकदम सिंपल आहे हे प्रिपोजिशन, त्याच्यामध्ये काही नाही. च्या सोबत, च्या सह, याचा आपण डिटेलमध्ये घेतलेला आहे. त्याच्यासोबत कोणते कोणते शब्द येतात, काय येतात ते झालंय. फक्त आता ह्याचे मिनिंग मी सांगतोय. च्या सोबत, च्या शिवाय. फ्रॉम म्हणजेच काय, च्यापासून, कशापासून तरी, या अर्थाने च्यापासून. टू म्हणजे कशाला तरी किंवा कशाकडे तरी, पुण्याला, मुंबईला, या अर्थाने आपण टू वापरतोय. अबाउट, च्याबद्दल, च्याविषयी. बिफोर आणि आफ्टर, बिफोर म्हणजेच काय, च्यापूर्वी, आणि आफ्टर म्हणजे च्यानंतर. आता याच्यामध्ये हे बाकीचे शब्द काही नाहीत, फक्त हे दोन शब्द जरा वेगळे आहेत. कोणते आहेत त्याच्यामध्ये, दोन शब्द बिफोर आणि आफ्टर. मग लगेच काय करायचं, बिफोर शब्द आला की त्याला पाठच करायचा नाही. बिफोर हा शब्द प्रिपोजिशनच असतोय असं नाही. तर बिफोर हा शब्द आणि आफ्टर हा शब्द, हे दोन्ही शब्द कंजंक्शनचं बी काम करतात आणि प्रिपोजिशनचं सुद्धा काम करतात. कंजंक्शन पण आणि प्रेपोजिशन पण. मग तुम्हाला इथं लक्षात काय ठेवायचं आहे,
मग ते कंजंक्शन म्हणा, प्रिपोजिशन म्हणा, ॲडव्हर्ब म्हणा, हे अशा प्रकारचं कार्य करत असतात. मग ज्या वेळेस ह्या शब्दांनी दोन क्लॉज म्हणजे दोन वाक्य जोडले जातात, दोन वाक्य, त्यावेळेस त्यांना काय म्हणायचं, कंजंक्शन म्हणायचं. जर या दोन शब्दांनी दोन वाक्य म्हणजेच दोन क्लॉज वाक्य जोडले असेल, सोपं समजावं यासाठी वाक्य मी शब्द वापरला आहे, दोन वाक्य जोडले असतील तर या शब्दांना काय म्हणायचंय, वाक्य जर जोडले असतील तर या शब्दांना कंजंक्शन म्हणायचं. आपलं चाललंय प्रिपोजिशन, कंजंक्शन म्हणतात. कन्फ्यूज होऊ नका. मी हे का सांगितलं इथं, कारण एमपीएससी नंतर काय करते, आपण पाठ करतो बिफोर आणि आफ्टर प्रिपोजिशनच आहे, बिफोर आणि आफ्टर प्रिपोजिशनच आहे. पण बिफोर आणि आफ्टरवरती नंतर एमपीएससी प्रश्न अशा स्वरूपाचा विचारते. त्याच्यामुळे तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे, पाठांतर करायचं नाही. बिफोर आणि आफ्टर हा शब्द प्रिपोजिशनचं बी कार्य करतोय आणि कंजंक्शनचं पण कार्य करतोय. आता समजा लक्ष द्या, आय मेट हिम बिफोर, आय मेट हिम बिफोर बिफोर द मीटिंग म्हणा किंवा बिफोर द क्लास म्हणा. मग या ठिकाणी लक्ष द्या, बिफोर हा जो शब्द आहे ते इथं बिफोर आहे, मात्र याच्यानंतर काय आहे, हे नाऊन आहे, हे नाऊन आहे. लक्ष द्या, हे काय आहे, मीटिंग हा शब्द इथं वर्ब नाही. इथे मीटिंग या शब्दाचा अर्थ पुन्हा इथं सांगतो बैठक या अर्थाने वापरलाय आणि इथं क्लास तर हे नाऊनच आपल्याला समजतंय. मग प्रिपोजिशन मध्ये, ॲडव्हर्ब मध्ये आणि कंजंक्शन मध्ये काय फरक आहे हे आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. प्रिपोजिशन काय करत असतंय, प्रिपोजिशन हे नाऊन बद्दल म्हणजे नाऊनच्या, आता नाव त्याचं प्रिपोजिशन, तर हे कुठं प्लेस केलं जात आहे, प्रिपोजिशन हे नाऊन किंवा प्रोनाऊनच्या पूर्वी वापरलं जाते, नंबर 1. आणि प्रिपोजिशन हे नाऊन किंवा प्रोनाऊनची प्लेस दर्शवते, ती कुठं आहे ते प्रिपोजिशन, नंबर 2. आणि कंजंक्शन कसं होते लक्ष द्या, तुम्हाला सांगतोय. इथे सिंपल एक एक्झाम्पल सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. द पेशंट हॅड डाईड बिफोर द डॉक्टर केम, बिफोर द डॉक्टर केम किंवा बिफोर द डॉक्टर अराइव्ड म्हणा, रिच म्हणा. मग या ठिकाणी बघा, द पेशंट हॅड डाईड हे एक वाक्य आहे आणि द डॉक्टर केम या ठिकाणी हे एक वाक्य आहे. म्हणजे या ठिकाणी काय केलंय, हा एक क्लॉज आहे, हा एक क्लॉज आहे. म्हणजेच या ठिकाणी दोन वाक्य जे आहेत, दोन वाक्य या बिफोरने जोडलेले आहेत. आणि म्हणून असं जर वाक्य दिलं असेल तर अशा वाक्यामध्ये बिफोर या शब्दाला काय म्हणायचं आहे, कंजंक्शन म्हणायचं आहे. कन्फ्यूज होऊ नका. नाहीतर बऱ्याच जणांचं असं असतं की सर तुम्ही शिकवताय प्रिपोजिशन आणि सांगताय कंजंक्शनचं. मी का सांगतोय त्याचं रिझन असं आहे, पाठांतर केलं की मग परीक्षेत आपल्याला प्रॉब्लेम होतोय, तर पाठांतर करू नका. तर हे अशा स्वरूपात आहे डिअर फ्रेंड्स. काय, या वाक्यामध्ये हा शब्द कंजंक्शनचं कार्य करतोय आणि या वरच्या वाक्यामध्ये हा शब्द काय करतोय, प्रिपोजिशनचं कार्य करतोय. त्याच्यामुळं इंग्लिशमध्ये आपल्याला हे समजून घ्यावं लागतं, घोकंपट्टी करून चालत नाही, पाठांतर करून चालत नाही. मग मी तुम्हाला सांगितलं 2022च्या पेपरमध्ये, टेक्निकलच्या पेपरमध्ये ही वाक्य दिले, डोंट गो नियर द एज. आपण हे वाक्य ऑलरेडी घेतलेलं आहे, नियर द एज, EDGE, नियर द एज. मग या ठिकाणी नियर आहे आणि प्रश्न विचारला, नियर हा शब्द कशाचं कार्य करतोय. मग कशाचं कार्य करतोय हा शब्द, मग काही जणांनी, बऱ्याच जणांनी उत्तर ह्याचं लिहिलं काय, ॲडव्हर्ब लिहिलं. तर नाही, डोंट गो नियर द एज. मग या ठिकाणी ह्या शब्दाच्या नंतर हा शब्द काय आहे, नियर द एज. एज म्हणजेच काय, जे असतं ना काठ किंवा किनारा, या अर्थाने आपण वापरतो. मग नियर हा शब्द याच्यामध्ये इथं नाऊन आहे, तर त्यावेळेस हे कशाचं कार्य करते या वाक्यामध्ये डिअर फ्रेंड्स, प्रिपोजिशनचं कार्य करतंय. कशाचं, प्रिपोजिशनचं कार्य करतंय.
आणि मी वाक्य असं लिहिलं, द टेम्पल इज नियर. लक्ष द्या, द टेम्पल इज नियर. आता हे वाक्य मी लिहिलं आहे. मग इथं पण नियर आहे, इथं पण नियर आहे. मग तुम्ही पाठांतर म्हणून तुम्हाला सांगतो सारखं सारखं पाठ करू नका. तर द टेम्पल इज नियर, द टेम्पल इज नियर. मग टेम्पल कुठं आहे? जवळ आहे. अशा वाक्यामध्ये हा शब्द नियर हा शब्द कशाचं कार्य करतोय? हा फक्त क्रियेबद्दल माहिती सांगतोय, म्हणून याला म्हणायचं आहे ॲडव्हर्ब. काय म्हणायचं याला? ॲडव्हर्ब. आता तर मग लगेच याला कंजंक्शन म्हणू नका. कंजंक्शनचं काय सांगितलं डेफिनेशन तुम्हाला? कंजंक्शन म्हणजेच काय? दोन वाक्य जोडणारा शब्द, दोन वाक्य, दोन क्रियापद जोडणारा, त्याला आपण म्हणते कंजंक्शन. मग इथं काय केलं त्यांनी? क्रियेबद्दल माहिती सांगितली. टेम्पल आहे, कुठं आहे? जवळ आहे, म्हणून याला ॲडव्हर्ब म्हणायचं आहे. डोंट गो नियर द एज. मग प्रश्न काय विचारला आहे? हा जो नियर हा शब्द जो आहे तो कोणत्या पार्ट ऑफ स्पीचचं कार्य करतोय? फंक्शन काय आहे त्याचं? मग त्याचं उत्तर काय आहे? निश्चितच त्याचं उत्तर आहे डिअर फ्रेंड्स प्रेपोजिशन. म्हणून तुम्हाला सांगतोय पाठांतर आपल्याला करायचं नाही, तर हे समजून त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. चलो ठीक आहे, आपला विषय हा निघाला होता ह्या शब्दांवरून. तर बघा, हे विथ च्या सोबत म्हणजे फॉर एक्झाम्पल काय म्हणतो आपण आता? हे खूप सिंपल शब्द आहेत. मी ह्याचं फक्त वाक्य तुम्हाला सांगतो. शी इज टॉकिंग विथ, शी इज टॉकिंग विथ हर फ्रेंड. म्हणजे च्या सोबत या अर्थाने. आपण तर परीक्षेच्या दृष्टीने विथ तर कसं वापरायचं घेतलंय कम्प्लीट, पण तरी पण इथं फक्त आपण एकदम बेसिक पद्धतीने, सिंपल पद्धतीने, शी इज टॉकिंग विथ हर फ्रेंड. आता अँग्रीचं पण मी घेतलेलं आहे आणि ॲग्रीचं पण घेतलेलं आहे विथ. त्याच्यानंतर आय कांट डू धिस विदाऊट म्हणजे च्या शिवाय, विदाऊट युअर हेल्प, विदाऊट युअर सपोर्ट, विदाऊट युअर गायडन्स. म्हणजे या ठिकाणी हे अशा प्रकारे आपण यूज करतो. विदाऊट म्हणजे च्या शिवाय, फ्रॉम च्यापासून, मग याचं उत्तर वाक्य काय आहे? हिज कॉलेज इज फार अवे फ्रॉम हिज हाऊस. या अर्थाने. आता हे खूप सिंपल आहे. आणि टू म्हणजेच काय? लाकडे. म्हणजेच म्हणतो आपण दे वेंट टू मुंबई, दे आर गोईंग टू कॉलेज, कॉलेजला जात आहेत या अर्थाने. अबाउट म्हणजे च्याबद्दल. ही वॉज टॉकिंग और ही वॉज टेलिंग, ही वॉज टॉकिंग अबाउट यू, तुझ्याबद्दल बोलत होता, या अर्थाने आपण वापरतो अबाउट. आणि हे बिफोर अँड आफ्टर तुम्हाला आता जस्ट तुम्हाला ह्याच्याबद्दल काय केलं आहे सांगितलेलं आहेच डिअर फ्रेंड्स. कोलायडेड म्हणजे धडक होणे, टक्कर लागणे. कोलायडेड इन, कोलायडेड इन. मग वाक्य मी लिहितो इथं, टू ट्रक्स were collided two trucks were collided in foggy morning. दुःख असतात ना त्याच्या दुःख, फॉग म्हणजे दुःख या अर्थाने आपण वापरते. फॉगी मॉर्निंग. मग कोलायडेड इन हे अशा स्वरूपात आपल्या परीक्षेसाठी लक्षात ठेवायचं आहे, कोलायडेड इन. मग तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढा आणि जर लिहिलं असेल किंवा वही जर समोर असेल तर कोलायडेडच्या नंतर लगेच ते लिहून काढलं तरी चालतंय, काही हरकत नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे टू क्रश. टू क्रश टू क्रश अंडर द बस किंवा कारच्या खाली एखादं गेलं, एखादा व्यक्ती चेंगरला, तर त्याला आपण म्हणते टू क्रश अंडर द बस किंवा कार. तर वाक्य असं दिलेलं होतं, द ओल्ड मॅन, म्हणजे पेपरमध्ये विचारलं आहे, द ओल्ड मॅन वॉज crushed
अंडर द कार. मग या ठिकाणी फिल इन द ब्लँक असते आणि त्यात काय वापरायचं असा प्रश्न विचारला जातो. तर द ओल्ड मॅन वॉज क्रश्ड अंडर द कार म्हणजे गाडी खाली चेंगरून हे झालं. ठीक आहे, चेंगरला. तर क्रश कार खाली या अर्थाने आपण वापरतोय अंडर. तर जेवढे पण आपण घेतलेले आहेत शब्द, तर या ठिकाणी काय करायचे, सगळे शब्द डिअर फ्रेंड्स लक्षात ठेवा. डिस्कस वगैरे ज्या शब्दासोबत आपण प्रिपोजिशन वापरतोय, कोणत्या सोबत वापरत नाही ते पण त्या ठिकाणी लक्षात ठेवा. बिसाईड आणि नियर तर झालंय वाटतं, आय थिंक बिसाईड झालंय. म्हणजे कसं बघा, बिसाईड म्हणजे च्या, बिसाईड म्हणजेच च्या बाजूला लक्षात ठेवा. आणि नियर म्हणजे च्या जवळ. बिसाईड आणि नियर. आता या शब्दामध्ये खूप मोठा फरक आहे, आपल्याला अर्थ समजतोय. बिसाईड म्हणजेच काय, एकदम बाजूला चिटकून, त्याला आपण म्हणतोय बिसाईड. आणि नियर म्हणजेच काय, जवळ, अंतर असतंय पण त्याच्यामध्ये एखादी वस्तू जवळ आहे, या अर्थाने आपण वापरतोय नियर. याला एवढं काय अवघड नाही डिअर फ्रेंड्स, मराठीतच समजतं आपल्याला हे. तरी पण मी इथं लिहितो समजा. समजा ही बँक आहे, इथं समजा SBI बँक आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया, SBI. हे जे आहे तर हे डिअर फ्रेंड्स काय आहे, SP कॉलेज म्हणतो मी, समजा सिम्पल SP कॉलेज. आणि हे टेम्पल आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, हे असं आहे सिच्युएशन, SBI आणि SP कॉलेज याच्यामध्ये अंतर नाही, एकदम हे बाजूला आहे. मग द SBI म्हणजेच काय, द स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणा, द स्टेट बँक ऑफ इंडिया इज, म्हणजे द SBI इज बिसाईड SP कॉलेज, म्हणजे एकदम बाजूला आहे म्हणायचं, या अर्थाने आपण वापरतोय बिसाईड. आणि याच्यामध्ये हे लक्षात आहे, इथं चित्र काढताना झालंय समजा, परंतु याच्यामध्ये अंतर आहे, गॅप आहे. मग आपण काय म्हणतोय, SP कॉलेज मंदिराच्या जवळ आहे, लॉर्ड शिवा टेम्पल म्हणू आपण त्याला. ठीक आहे, म्हणजे सिम्पल SP कॉलेज इज नियर, SP कॉलेज इज नियर फ्रॉम लॉर्ड शिवा टेम्पल किंवा नियर द टेम्पल. मग या ठिकाणी लक्ष द्या, बिसाईड म्हणजे एकदम बाजूला आणि नियर म्हणजे जवळ, या अर्थाने आपण नियर यूज करतोय. तर डिअर फ्रेंड्स, मग थांबू आपण आज. राहिलेले शब्द पुढच्या लेक्चरमध्ये आपण घेऊ मग.